मित्रांनो, मी राजेंद्र सुरोशे बिनधास्त ब्लॉग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी तुमच्या समोर दरवेळेस काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो, तुमच्या मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला शेळी पालनाविषयी माहिती देणार आहे। तर ही माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि माहितीची असू शकते, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये कुठे स्किप करू नका। कारण मला जेवढी माहिती आहे तेवढी मी शेळी पालनाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये कुठे स्किप करू नका। तर मित्रांनो, चला व्हिडिओकडे वळूया आणि सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी ज्यावेळेस शेळी पालन सुरू केलं त्यावेळेस सुरुवातीला मी मोठ्याल्या शेळ्या काही घेतल्या नाहीत। मी छोट्याले 5 त्यांचे पाठी आणल्या आणि त्यातमध्ये एक बोकड आणलं, असे मिळून 6 शेळ्या आणल्या मी। आणि शेळ्या आणत असताना त्यांना चाऱ्यासाठी अगोदर गावरान घास टाकला होता। गावरान घास टाकला आणि थोडं तुरीचं भुसी स्टॉक करून ठेवलं, जेणेकरून त्यांना उन्हाळ्यामध्ये घास जर समजा पाणी जर नाही पुरलं तर घास जर जळालाच तर तुरीच्या भुसाचा स्टॉक करून ठेवला होता। आणि ज्यावेळेस छोटे करडं आणले त्यावेळेस अशा छोट्या दावणी आणल्या मित्रांनो। 2 दावणी आणल्या होत्या, एक मोठी दावण आणली आणि एक छोटी दावण आणली। तर छोटी दावण कशासाठी आणली तर बारक्या करडाला कसं आहे, वर असं मुंडकं घालून त्यांना खाता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना छोटी दावण आणावं लागते आणि मोठ्याल्या शेळ्यासाठी अशी मोठी दावण आणावं लागते। त्यामुळे मी सुरुवातीला 2 दावणी आणल्या आणि सुरुवातीला जास्त खर्च होऊ नये म्हणून मी असं साईडला तार कंपाऊंड केलं आणि त्याला अंगल न रावता लाकडाचं कंपाऊंड केलं, लाकडं रवले आणि त्याला कंपाऊंड केलं। कारण शेतकऱ्याकडं कुठलीही गोष्ट सुरुवात करायची म्हणलं का जास्त खर्च करून शेतकऱ्याला जमत नाही, कारण शेतकऱ्याची परिस्थिती जी असते ती हालाकीची असते, त्यामुळे जास्त खर्च करून काही जमत नाही शेतकऱ्याला। त्याच्यामुळे साधारण आपलं एक जाळीचा बंडेल आणला आणि लाकडं उभा करून कंपाऊंड तयार केलं। तर तुम्ही म्हणता सुरुवातीलाच कंपाऊंडचा खर्च कशाला केला, तर कंपाऊंड करण्यामागचं कारण असं आहे की कुत्रे, मांजरं, लांडगी हे शेळ्याला त्रास देऊ शकतात, त्याच्यामुळं कंपाऊंड जर केलं तर आपल्या शेळ्या सुरक्षित राहू शकतात। त्याच्यामुळं सुरुवातीला कंपाऊंड केलं आणि नंतर मग मी त्यांच्यामध्ये करडं सोडली, शेळ्या सोडल्या। आणि आता मेन मुद्द्याकडे वळूया। तर मित्रांनो, तुम्ही म्हणता की तुमच्या मनात शंका येऊ शकते का तुम्ही सुरुवातीला लहान करडं का आणले व? तर कसं असतं, सुरुवातीला कुठलाही धंदा सुरू करायचा जर म्हटलं तर डायरेक्ट मोठा घास घेऊन जमत नाही, सुरुवातीला लहान घास घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये अनुभव आल्याच्या नंतर पुढं वाढीता येतात। त्याच्यामुळं आधी छोट्याले 6 शेळ्या आणल्या मी आणि व्यवसायाला सुरुवात केली ती। तर मित्रांनो, मी हा व्यवसाय सुरू करून 5 वर्ष झाले। तर 5 वर्षामध्ये मी सुरुवातीला 5 शेळ्या आणल्या होत्या, तर 5 शेळ्याच्या 4 वर्षामध्ये मला 50 शेळ्या झाल्या। 50 शेळ्या झाल्या। तुम्ही म्हणता 50 शेळ्या झाल्या, तर आता इथं 50 शेळ्या दिसत नाही का? तर ते न दिसण्यामागचं एक कारण आहे, कारण गेल्या वर्षी थोडा पाऊस कमी असल्यामुळं पाणी कमी झालं आणि पाणी कमी झाल्यामुळं घास जळाला आपला। 1 एकरभर त्यांना चारा केला होता, गावरान घास केला होता आणि काही अर्धा एकर दसरात घास केला होता। तर पाणी कमी पडल्यामुळं घास जळून गेला, त्यामुळं शेळ्याला काही जास्त भुसाचा स्टॉक केला नव्हता, नवीन असल्यामुळं थोडा कमी स्टॉक केला होता। त्याच्यामुळं मग थोडं पाणी कमी पडलं, घास जळाला, शेळ्याला खाण्यासाठी काही राहिलं नाही, तर त्यामुळं मग मी थोड्या शेळ्या कमी केल्या आणि आता फक्त 5 शेळ्या ठेवल्या आहेत। तर या 5 शेळ्याच्या परत 5 वर्षामध्ये परत 30 ते 40 बकऱ्या कायम होणार। त्यामुळं हा धंदा खूप चांगला आहे, हा व्यवसाय खूप चांगला आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन जर केलं तर अत्यंत उपयुक्त आहे। आणि मित्रांनो, तुम्ही म्हणता आम्हाला टोटल असं विश्लेषण द्या की एका वर्षामध्ये किती उत्पन्न होतं, किती पैसे होतात, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही सांगू शकत नाही। कारण सर्व जर ह्या व्हिडिओमध्ये सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पाहण्याला जरा कानकसर करता, आणि त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती सांगेन, वार्षिक उत्पन्न किती होतं, शेळ्याला काय चारा लागतो, शेळ्या जर आजारी पडल्या तर कोणते औषधं द्यावं लागतात, कोणतं काय करावं लागतं, काय उपाययोजना करावं लागतात, शेळ्याला कोणता चारा आवडतो, कोणता चारा केला पाहिजे, कोणता चाराचा स्टॉक करून ठेवला पाहिजे, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल, त्यामुळं पुढचा व्हिडिओ अवश्य पहा। तोपर्यंत राम राम।